नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आताची सर्वात पहिल्यांदा मोठी ब्रेकिंग न्यूज सांगतो ती म्हणजे काल रात्री फलटण पोलिसांना सरेंडर झालेल्या संशयित आरोपी गोपाल मदने याच्याविषयी। हा पीएसआय गोपाल मदने गेली 48 तास पोलिसांना गुंगारा देत फिरत होता। म्हणजे महिला डॉक्टरची आत्महत्या झाल्याचं कळताच त्यानं फलटण सोडलं, त्यानंतर तो सोलापूरला गेला, मग त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आढळून आलं, त्यानंतर तो बीडला आपल्या घरी देखील गेला आणि काल रात्री 11च्या सुमारास तो फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये जाऊन हजर झाला। मुळात हा गुन्हा दाखल आहे फलटण शहर पोलीस ठाण्यात आणि हा गोपाल बदने ज्या ठिकाणी नोकरीसाठी कार्यरत होता त्या ठिकाणी हजर झाला, म्हणजेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात। हे कसं काय? बर, त्या ठिकाणी तो हजर झाल्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्याला तात्काळ हँडओव्हर कुणाला करायला पाहिजे होतं? फलटण शहर पोलिसांना। पण त्या ठिकाणी त्याला थांबवण्यात आलं, काही वेळ जाऊन दिला गेला। विशेष म्हणजे रात्री 11 नंतर पोलीस ठाण्यात असे मोजकेच पोलीस अधिकारी असतात की, पण त्या ठिकाणी एसडीपीओ उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे देखील हजर होते, शिवाय त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील हजर होते। तिकडे फलटण शहर पोलीस ठाण्यात देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते आणि मग त्याला फलटण शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। आता आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। या दरम्यान माध्यमांसमोर मात्र मी प्रामाणिक आहे असा हात जोडून सांगणारा हा गोपाल बदने माफ करा, आणि नुसतं एवढंच नव्हे तर माझा न्यायालयावर विश्वास आहे, माझा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे, हे सांगून मग तो पोलिसांच्या गाडीत बसला। आता असणारच, पोलीसच तुमचे, तुम्हीच पोलिसांचे, खाताच खात्याला वाचवतं असा प्रकार आहे। आता अर्थात यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं। या ठिकाणी आता या गोपाल बदनेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। त्यानुसार या ठिकाणी फलटणच्या कोर्टात त्याला हजर करण्यात आल्यानंतर सहदिवाणी न्यायाधीश एस साटोटे या कोर्टानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अर्थात या ठिकाणी पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र आरोपीचे वकील ॲडव्होकेट राहुल धायगुडे यांनी यात आरोपीचा कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे आरोपी बदने याला 1 दिवसाचीच पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद केला होता। पण त्यावर सरकारी वकील ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी आक्षेप घेतला आणि मरणारी व्यक्ती कधी खोटं बोलत नसते असा दाखला देत आरोपीच्या मेडिकल टेस्ट बाबत, शिवाय मोबाईल, त्यानं वापरलेली गाडी आणि घटनास्थळी तपास करायचा आहे असा युक्तिवाद करत 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली। शेवटी न्यायाधीशांनी त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे गोपाल बदने आता पोलीस कोठडीत गेलाय। त्याची जेव्हा चौकशी करण्यात आली 1 तासभर, त्या वेळेत त्याला काही प्रश्न देखील विचारण्यात आले की तुझे आणि महिला डॉक्टर यांच्यातले संबंध काय आहेत, तुमची कधीपासून ओळख होती, पण या संदर्भात मात्र त्यानं बोलणं टाळलंय। खरं म्हणजे त्याच्याकडून उत्तरं काढून घेणं हे आव्हानच आता पोलिसांसमोर असणार आहे, कारण की तो स्वतः पोलीस आहे। आता तो निलंबित जरी असला तरी देखील त्याला पोलीस तपासाची माहिती आहे। हा बदने ऑलरेडी त्याच्या घरी देखील जाऊन आला। खरं तर माहिती अशी मिळाली आहे की त्याच्या घरच्यांना पोलिसांनी असं सांगितलं होतं की जर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला नाही तर त्याला बडतर्फ केलं जाईल। याच्या आधीच तो सस्पेंड झालेला आहे, आता डिसमिस्डही केलं जाईल, मग नोकरी कायमची जाईल असं त्याच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं आणि मग मात्र हा हजरही झाला। म्हणजे या गोपाल बदनेचं सरेंडर पूर्वनियोजित होतं की काय असाच संशय यामध्ये व्यक्त केला जातोय। बर, आता मी माझ्या मूळ विषयाला हात घालतो आणि तो फार गंभीर आहे। तो म्हणजे मुळातच या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामध्ये केवळ
तिनं तिच्या डाव्या हातावर लिहिलेली 2 नावं, हे फक्त हिमनगाचं टोक आहे. याच्या आत बरीच नावं दडलेली आहेत. काल स्वतः दस्तूरखुद्द मुख्यमंत्री म्हणाले होते की तिनं तिच्या मनातल्या वेदना तिच्या हातावर लिहिल्या होत्या. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कुणालाही सोडणार नाही, कुणालाही वाचवणार नाही. मग मुख्यमंत्री साहेब, मला इतकंच म्हणायचं आहे, हे जे दोघं आहेत त्यांना तर तुम्ही आता अटक केली, ते पोलीस कोठडीत देखील गेले, पण याच्या मागे बरीच नावं दडलेली आहेत. त्याचं काय? आता आपण वळूयात आपल्या मूळ विषयाकडे, ज्याचं लाईव्हच मी आत्ता जे करतोय. डॉक्टर धुमाळ आणि PI महाडिक यांना आधी बोलतं करा. तिची तर 4 महिन्यांपूर्वीच तक्रार, मग पोलीस काय गोट्या खेळत होते? आता मूळ मुद्द्याला हात घालतो. मुळात या महिला डॉक्टरनं तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली, त्यात 2 नावं आढळून आली, त्यांना अटक झाली, पोलीस कोठडीत गेले. ठीक आहे, पण तिने याच्या आधी 2 पत्र लिहिलेली आहेत. एक पत्र लिहिलं पहिल्यांदा 19 जून 2025 ला फलटणचे SDPO म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना, आणि त्यामध्ये तक्रार केली होती. आणि दुसरं पत्र ते होतं तिच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिसांनी जी तक्रार सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती, त्यामुळे तिच्या विरोधात चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशी समितीला सामोरं जाताना तिनं एक खुलासा वजा पत्र लिहिलं होतं, आणि त्या पत्रातला उल्लेख खरं तर अत्यंत महत्वाचा आहे. ते पत्रच तिला न्याय देणार आहे. कारण की हातावर असं लिहिणार किती? तिने जी हातावर वाक्य लिहिली होती ती होती 7, त्यात शब्द होते 24. या 24 शब्दांमध्ये होती 2 नावं, प्रशांत बनकर आणि गोपाल बदने. या दोघांना अटक झाली. सगळं तर ती लिहू शकत नव्हती, पण आता तिनं तिच्या पत्रात जे काही लिहिलंय, जे खुलासा वजा पत्र होतं, त्याचं काय? त्याच्यात बऱ्याच जणांची नावं आहेत. याचा पूर्णपणे त्या पत्राचा अक्षरशः जर आपण खरंच जर स्टडी केला, अभ्यास केला, तर त्यामध्ये काय आढळून आलं? या पत्रामध्ये तब्बल 7 पोलिसांच्या नावांचा उल्लेख आहे. 7 आणि 4 आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचा उल्लेख आहे. हे 7 पोलीस, त्यामध्ये पोलीस निरीक्षक महाडिक, दुसरं नाव सहाय्यक पोलीस निरीक्षक SS जायपात्रे, तिसरं नाव पोलीस हवालदार ND चतुरे, चौथं नाव हा जो आरोपी अटक झालाय PSI गोपाल बदने, पाचवं नाव पोलीस कर्मचारी अभंग, 6वं नाव पोलीस उपनिरीक्षक जठपती, 7वं नाव पोलीस उपनिरीक्षक पाटील, आणि DYSPंना तक्रार केली आहे ते DYSP. ओके, आता यामध्ये आरोग्य विभागातील म्हणजे ती ज्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती तिथल्या 4 डॉक्टरांचा उल्लेख केलाय. त्यामध्ये त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ, दुसरं डॉक्टर केशव, तिसरं डॉक्टर ननावरे, चौथं प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निगडे मॅडम. आता हे सोडून त्या पत्रात खासदार आणि त्यांचे 2 PA, पण फक्त खासदार आणि 2 PA म्हटलंय, त्यांच्या नावांचा उल्लेख नाहीये. मग एवढ्या नावांचा उल्लेख आहे आणि या प्रत्येक नावाभोवती कुठे ना कुठेतरी काहीतरी आहे. यातली 2 नावं अत्यंत महत्वाची आहेत, ती म्हणजे डॉक्टर धुमाळ आणि PI महाडिक. याचा शोध पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. या दोघांना पहिल्यांदा बोलतं केलं पाहिजे. कारण डॉक्टर धुमाळ याला जेव्हा म्हणजे डॉक्टर धुमाळ यांना जेव्हा माध्यमांनी या संदर्भामध्ये विचारलं, तेव्हा त्यांची उत्तरं, त्यांची बॉडी लँग्वेज आपण सगळ्यांनी पाहिली आहे. ते काय बोलतायत, जणू काय पाठांतर केल्यासारखं, जणू काही त्यांना कोणीतरी त्या ठिकाणी प्रॉम्प्ट केले आणि तसंच बोला असंच बोलतायत की काय, असं आढळून आलं. काय होतं ते बोललेत काय बघा, ते नक्की कोणाला वाचवतायत हा पहिला प्रश्न पडलाय. यामध्ये काय म्हटले होते ते बघा. डॉक्टर महिलेनं पोलीस कर्मचारी तिला त्रास देत असल्याचे जे आरोप केले आहेत, तसा कुठलाही उल्लेख आमच्या कार्यालयात नाही. हा पहिला मुद्दा. नंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशी समिती समोर तसा खुलासा केलाय.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनलाही त्यांनी तशी माहिती दिली. PSI बदनेकडून सुरू असलेल्या त्रासाविषयी आपल्याला कळवल्याचं म्हटलं आहे. त्यावर बोलताना धुमाळ म्हणाले की माझा छळ होतोय असं मला त्यांनी लेखी स्वरूपात कधीही कळवलं नव्हतं. महत्वाचं म्हणजे त्यानं असं म्हटलंय, त्यांनी म्हटलंय की हे बदने कोण? मी तर पहिल्यांदाच गोपाल बदने हे नाव ऐकतोय आणि या व्यक्तीला मी याआधी कधीही पाहिलेलं नाही. चौकशी समितीच्या अहवालानुसार त्यांना ज्या सूचना देण्यात आल्या ते सगळं प्रकरण तिथंच संपलं असं देखील डॉक्टर धुमाळ यांनी म्हटलेलं आहे. आता हे झालं डॉक्टर धुमाळ यांच्या बाबतीत. दुसरं PI महाडिक. या PI महाडिक यांच्याविषयी या डॉक्टर महिलेनं जे चौकशी समिती समोर पत्र दिलंय त्यात तर उल्लेख केलेलाच आहे, पण DYSPंना जे तक्रारीचं पत्र दिलंय त्यातही उल्लेख केलाय. मग हे कुठे आहेत PI महाडिक? हे का बोलत नाहीयेत? प्रत्येक वेळी तुमचं नाव आलंय की डॉक्टर धुमाळ का हात वर करतायत? गोपाल बदनेचा विषय काढला तर डॉक्टर धुमाळांचा हात वर. मी गोपाल बदने बघितलेलंच नाहीये. मी हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. अहो, मुळातच तुम्ही तिथले प्रभारी उपजिल्हा अधीक्षक आहात. खरं तर या डॉक्टर महिलेनं ती ज्या घरात भाड्यानं राहायची त्या घरमालकांमधल्या बहिणीला, म्हणजे त्या अटक असलेल्या प्रशांत बनकरच्या बहिणीला देखील मला कसा त्रास होतोय नोकरीवर हे सांगितलं. स्वतःची चुलत बहीण जी मेडिकल ऑफिसर आहे तिला देखील मला कसा कामावर त्रास होतो हे सांगितलं. आपल्या भावाला देखील मला कामावर कसा त्रास होतो हे सांगितलं. मग ती एवढ्या सगळ्यांना सांगू शकते तर ती जिथं नोकरी करते तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हे सांगणार नाही का की मला कसा त्रास होतोय? याचा अर्थ डॉक्टर धुमाळ यांना सगळं माहिती आहे, पण डॉक्टर धुमाळ याविषयी काही बोलत नाहीयेत. या महिला डॉक्टरच्या बहिणीनं पण असंच म्हटलेलं आहे की डॉक्टर धुमाळांना सगळं माहित असून सुद्धा डॉक्टर धुमाळ याबाबत गप्प का आहेत? त्यामुळं मला देखील हाच सवाल उपस्थित करायचा आहे की या डॉक्टर धुमाळ आणि या PI महाडिक यांची पहिल्यांदा चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना बोलतं केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, या महिलेनं 4 महिन्यांपूर्वीच DYSPकडे तक्रार केली. 19 जून 2025. बिचारी 23 ऑक्टोबरला जिनं स्वतःचा जीव संपवला तोपर्यंत त्या पत्रांचा फॉलोअप घेत आली. RTI मध्ये टाकून पाहिलं, पण DYSPकडनं एक ओळीचं देखील त्याला उत्तर आलं नाही. फॉलोअपचा फोन आला नाही. चौकशी समिती समोर जे पत्र पाठवलं किंवा पत्र खुलासासाठी दिलं त्यात सुद्धा तिने मला काय त्रास होतो याचा उल्लेख केला, पण डॉक्टरांनी देखील त्या संदर्भामध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्या संदर्भामध्ये तिला कारवाई काय केली हे सांगितलं नाही. असं का? याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी या प्रकरणात पाणी मुरतंय. आता सुरेश धस यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी असं म्हटलंय ती ज्या ठिकाणी भाड्यानं राहत होती त्या खोलीमध्ये, त्या रूम मध्ये तब्बल पोस्टमार्टम रिपोर्टचे किती गट्टे सापडले माहितीये? 82 पोस्टमार्टम रिपोर्ट सापडलेत. अरे, एका महिला डॉक्टरला ही पोस्टमार्टमचीच ड्युटी वर्षभर का लावली आणि कुणी लावली? 23 महिन्यांपासून ही महिला डॉक्टर त्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम डिपार्टमेंट मध्येच काम करते. एक महिला म्हणून का इतर मेडिकल ऑफिसर कोणी नव्हत्या का? का इतर मेडिकल जेंट्स ऑफिसर कोणी नव्हते? 84 गट्टे, 84 पोस्टमार्टम रिपोर्ट्स, म्हणजे करायचं काय? बर, यावर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी काय म्हटले माहितीये? बनकर व महिला डॉक्टर यांच्यात बऱ्याच वेळा फोन कॉल्स झालेत. पोलीस व महिला डॉक्टर यांच्या परस्पर विरोधी तक्रारी होत्या. फलटण ग्रामीण पोलिसांनी तक्रार केली की आम्हाला वैद्यकीय तपासामध्ये या महिला डॉक्टर सहकार्य करत नाहीत. आणि महिला डॉक्टरने तक्रार केली होती
की हे जे फलटण ग्रामीणचे जे पोलीस आहेत, कर्मचारी असो किंवा अधिकारी, ते माझ्याकडून बनावट पोस्टमार्टम रिपोर्ट मागतात किंवा चुकीचे रिपोर्ट्स मागतात. अनफिटचा फिट द्या, फिटचा अनफिट द्या, असे रिपोर्ट्स मागितले जातात आणि मला अपशब्द देखील वापरले जातात, अशी तक्रार त्यांनी केली होती. आता या प्रकरणामध्ये कडूकर म्हणतायत व्हॉट्सअप चॅटिंगचाही तपास सुरू आहे. डॉक्टर महिला पोलिसांना सहकार्य करत नसल्याची पोलिसांची तक्रार असल्यानं त्याचाही तपास सुरू आहे. आरोपीला अटक करताना पोलीस दिवस रात्र एक करून, खरं म्हणजे आरोपीला अटक करतात तेव्हा ते दिवस आहे का रात्र आहे पाहत नाहीत. मग मेडिकल ऑफिसरनं देखील दिवस आहे का रात्र आहे पाहू नये. अरे मग तिनं केलेल्या तक्रारीचं काय? तिनं जेव्हा तुमच्याकडे तक्रार केली तिचा तपास कोणी करायचा? पोलिसांनी तक्रार तिच्याबद्दल केली तर तिचा तपास सुरू आहे आणि तिनं केलेल्या तक्रारीच्या तपासाचं काय? 4 महिने ती फॉलोअप घेत होती तेव्हा पोलीस काय झोपले होते काय? तेव्हा काय करत होते पोलीस? इतके वेळा तिने पत्र लिहिले, फॉलोअप केला, त्याची उत्तर कुठे आहेत? पण या संदर्भामध्ये कुणी माहिती द्यायला तयार नाहीये. आता याच प्रकरणावर या ठिकाणी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काय म्हटलं माहितीये? महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात संबंध होते. नंतर दोघांमध्ये वाद झाले. चॅटिंग मधून त्यांचे संबंध असल्याचं निष्पन्न झालंय. आता बदने आणि या महिला डॉक्टरचे काही संबंध होते का याचा तपास सुरू आहे. अरे मला प्रश्न पडलाय, ही जर माहिती खरी असेल ना, तर खरं म्हणजे त्या महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार तिने ज्यांची ज्यांची नावं घेतलीत ना त्यांना फक्त सस्पेंड नाही, डिसमिस केलं पाहिजे. अरे लाजा वाटल्या पाहिजेत पोलिसांना की ज्या महिलेनं तक्रार केली आहे पोलिसांविषयी, त्यांच्यावर काही कारवाई नाही, डिपार्टमेंटल इन्क्वायरी नाही. आणि त्या महिलेच्या बाबतीत मात्र डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवण्यासाठी फलटण पोलिसांनी तक्रार केली. डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसते, चौकशीचा अहवाल दिला जातो, तिला सूचना केल्या जातात असं डॉक्टर धुमाळ म्हणतायत आणि ते प्रकरण तिथंच संपलं सांगतायत. अहो पुण्यातील जो हुंडाबळीचा प्रकार घडला ना, वैष्णवी हगवणे, त्या बाबतीत पण हेच घडलं. ती बिचारी गेली आणि ती गेल्यानंतर भर कोर्टात आरोपीच्या वकिलानं त्याच्या बचावासाठी तिची आब्रू वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला, कुणाशी तरी संबंध होते म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. इथं तरी काय चाललंय? इथं पण पोलीस, ती तर बिचारी गेली आणि ती गेल्यानंतर आता तिचे अमुक तमुक व्यक्तीशी संबंध होते असं म्हणून तिची आब्रू वेशीवर टांगायला निघालाय. हा अधिकार पोलिसांना दिला कुणी? म्हणजे उद्या ही केस कोर्टात गेल्यानंतर आरोपीचे वकील हेच म्हणणार बचावासाठी, नाही नाही की हिचे संबंध होते म्हणून. अरे चाललंय काय? म्हणजे स्त्री दिसले की पहिल्यांदा चारित्र्य हनन करायचं, ती पण ती नसताना, हयात नसताना, ती गेल्यानंतर तिची आब्रू वेशीवर टांगायची. मुळातच हे जे प्रकरण घडलंय ना, यामुळे पोलिसांनी तिच्या चारित्र्याचा आड आपला निर्लज्जपणा लपवण्याचा प्रयत्न सुरू केलाय, दुसरं काही नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर अत्यंत महत्वाची बातमी हीच आहे की या महिलेनं जे काही तक्रार चौकशी समितीसमोर केली ना, त्याचं खरंच पूर्णपणे डिटेलिंग करणं गरजेचं आहे. त्यात सगळं डिटेल आलेलं आहे. 7 पोलिसांच्या नावांचा उल्लेख, 1 खासदार, 2 पीएचा उल्लेख, 4 वरिष्ठ डॉक्टरांचा उल्लेख. यांना सगळ्यांना बोलतं करा ना, काढा ना सीडीआर यांचे, काढा ना रेकॉर्ड्स यांचे. दुसरी गोष्ट, एक प्रश्न उपस्थित करण्यात आला की ही महिला या ठिकाणी हॉटेलमध्ये कशी काय आढळून आली? तिचा मृतदेह हॉटेलमध्येच का आढळून आला? ती ज्या घरात राहत होती त्या घरात न राहता किंवा त्या घरात तिचा मृतदेह न आढळता हॉटेलमध्येच कसे का आढळून आला? आता यावर पण महत्वाचा मुद्दा आहे. फलटण शहरातलं हॉटेल मधुदीप, रूम नंबर 114, 23 तारखेच्या पहाटेला, 23 ऑक्टोबरच्या पहाटेला 1:30 वाजता तिनं या ठिकाणी एकटीनच हॉटेलमध्ये रूम बुक करून चेक इन केलं.
तिनंही रूम 2 दिवसांसाठी बुक केली होती. मात्र दिवस गेला पण खोलीचा दरवाजा काही उघडला जात नाहीये, आतून कोणी बाहेर येत नाहीये, फोनला पण प्रतिसाद मिळत नाहीये. शेवटी हॉटेल व्यवस्थापनानं बनावट चावीच्या साह्यानं रूम उघडली आणि या महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं दिसून आलं. आता हे संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान हॉटेल व्यवस्थापनानं ती रूम उघडण्याचा प्रयत्न केला. प्रश्न हा उरतो, ही महिला हॉटेलवर का गेली? 2 दिवसांसाठी का गेली? अहो, मुळातच या महिलेचा प्रशांत बनकरशी काही वाद झाला होता. त्या रागाच्या वादातून प्रशांत बनकरनं ती ज्या त्याच्या घरातल्या रूम मध्ये राहत होती त्याला लॉक लावला आणि सांगितलं की तू परत या ठिकाणी राहायला यायचं नाही आणि इथं अजिबात यायचं नाही. ते भांडण झाल्यानंतर ऐनवेळी ही महिला डॉक्टर जाणार कुठे आणि राहणार कुठे? बर, तिची ड्युटी तर ही अशी रात्री अपरात्री. सगळे पोस्टमार्टम रिपोर्ट 12, 12:30, 1 दरम्यान. मग ती महिला 1:30 वाजता पहाटे 23 तारखेला त्या ठिकाणी हॉटेलवर जाते आणि 114 नंबर रूम बुक करते. त्यामुळं पहिल्यांदा हा संशय सगळा तिच्या भोवती जो काही एकवटलेला ना तो दूर करा. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये तिनं जे पत्र लिहिलं त्या पत्रात खरं तर ज्या पीआय महाडिकांचा उल्लेख केलाय ना त्यांनी देखील तिला एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र कुठं आहे? त्या पत्रात त्यांनी तिला हिणवलेलं आहे. बीडचे आरोपी असेच आहेत, बघा बीडचे आरोपी कसे गुन्हे करतात. कशासाठी? त्या बीडच्या होत्या म्हणून? हे कुठून आलं? ती कुठली रहिवासी याच्याशी घेणं देणं काय आहे? धनंजय मुंडेंनी बरोबर मुद्दा उपस्थित केलेला आहे. धनंजय मुंडेंचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि कुठे आहेत त्या जरांगे पाटील? ओ पाटील साहेब, माझं तुम्हाला पण म्हणणं आहे. 23 तारखेला ही घटना घडली आहे, आजची 26 तारीख आहे. तुमचं स्टेटमेंट कुठे आहे? सर्व जाती पातींना एकत्र करून लढायचं अशी तुमची शिकवण आहे ना. महादेव मुंडेंच्या घरी तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेंचं सांत्वन करायला गेला होतात ना. कुठं अंतरवाली सराटी आणि कुठं परळी, एवढं सगळं अंतर पार करत खरं तर तुम्ही त्यावेळी आजारी होतात, तरी देखील ज्ञानेश्वरी मुंडेंकडे गेलात, त्या ठिकाणी सांत्वन केलं. आता हे पण बीड जिल्ह्यातलंच गाव आहे, वडवणी तालुक्यातलं गाव आहे. तुम्ही का जात नाहीये? तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही देखील या प्रकरणावर आवाज उठवला पाहिजे. बीडच्या सुरेश धस यांनी मागणी केली आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. माजलगावचे प्रकाश सोळंके हे देखील त्यांनी देखील मागणी केली आहे एसआयटी चौकशीची. ते देखील सांत्वन पर भेट देऊन आले. सुरेश दस सांत्वन पर भेट देऊन आले. पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री या देखील सांत्वन पर भेट देऊन आल्या. धनंजय मुंडे देखील या परिवाराला भेटून आले, सांत्वन पर त्यांची भेट घेतली. त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय एसआयटी नेमा, पण आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडेच त्याचा तपास द्या आणि कोणीही स्थानिक अधिकारी त्यामध्ये असता कामा नये. अगदी योग्य मागणी आहे धनंजय मुंडे यांची. आता मला प्रश्न पडलाय, इथं कशाला पाहिजे हो हा सगळा प्रकार? त्या पीआय महाडिकांना बीडचे आरोपी असे आहेत, बीडचे असे गुन्हे करतायत, काय तुमच्या डोक्यात काय? तुम्हाला म्हणायचंय काय? त्या बीडच्या आहेत म्हणून कनेक्शन जोडताय का? त्याच्याशी काय घेणं देणं? आरोपीला तुम्ही आणलं, त्याला फिट का अनफिट सर्टिफिकेट द्यायचंय हे त्यांचं काम. पोस्टमार्टम रिपोर्ट देणं हे त्यांचं काम. तो आरोपी कुठला आहे डॉक्टरला काय घेणं देणं आहे? तो आरोपी कुठे राहतो, कुठल्या भागात राहतो, तो कुठल्या जातीपातीचा आहे, त्याला काय घेणं देणं आहे? ऑन ड्युटी डॉक्टरला काय घेणं देणं? मेडिकल ऑफिसरला एकच फक्त त्याला दिसते ते डेड बॉडी पोस्टमॉर्टम रिपोर्ट करताना, आणि ज्यावेळी आरोपी आणला जातो तेव्हा दिसतं ते त्याचं जे काही त्यामध्ये त्याला काही अडचण असेल, त्रास होत असेल, बीपी चेक करेल, तुम्हाला फिट का अनफिट तो सर्टिफिकेट देईल.
याच्यात हस्तक्षेप करायचा तुमचा संबंध आलाच कुठे? काय घेणं देणं पडलं होतं तुम्हाला त्यांना हिणवायचं? त्यांनी त्या पत्रात देखील लिहिलेलं आहे. वेळोवेळी त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला, पण तुम्ही उडवाउडवीची उत्तर देता आणि माझा त्यात काहीच संबंध नाही असं म्हणता. सगळे विरोधक, सत्ताधारी सगळे एकत्र या. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. उद्या तुमच्या आमच्या घरातली एखादी सुशिक्षित महिला, तिच्या बाबतीत असं घडलं तर आपण असंच घरात खुडून बसणार का? मनोज जरांगे पाटील, आता तुमची पण इथं गरज आहे. तुम्ही पण बीडला जा, सांत्वन करा आणि मागणी करा मुख्यमंत्र्यांकडे. कोणी असू देत मग, पण त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. जे तुम्ही महादेव मुंडे प्रकरणात तत्परता दाखवली, ही तत्परता इथे दाखवायला पाहिजे. कसली जात आणि कसला समाज आणि कसलं काय? अहो, मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म, याच्या पलीकडे काही नसतं. ही शिकवण सगळ्यांना समान आहे ना. त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा लक्ष घाला. म्हणून कोणत्याही परिस्थितीत तुम्ही देखील त्या ठिकाणी जायला पाहिजे. धनंजय मुंडे जाऊन आले, सुरेश दत्त जाऊन आले, प्रकाश सोळंके जाऊन आले, पंकजाताई जाऊन आल्या. आता तुम्ही पण जायला पाहिजे. आता इथं कोण गेले कोण नाही हा महत्वाचा मुद्दा नाही, पण तुम्ही पण आवाज उठवला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. इथं समाज म्हणून बघूच नका. अहो, जी मुलगी आपल्या भावाला 2 दिवसांपूर्वी सांगते की माझं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेव, मला पीजी करायचंय आणि मी दिवाळीला येणार आहे, त्या मुलीची डेड बॉडी जर तिच्या घरी जात असेल तर काय वाटत असेल हो त्या आईवडिलांना, त्या भावाला, त्या गावाला, तिच्या नातेवाईकांना काय वाटत असेल? विचार केलाय का कधी? आणि आता पोलीस जोडतायत ती मेल्यानंतर, ती गेल्यानंतर, की तिचा कुणाशी तरी संबंध होता म्हणून. अरे कशाला ती गेल्यानंतर आबरूची तिची वेशीवर टांगताय तिची आबरू? हा अधिकार तुम्हाला दिला कुणी? अजून तपास तर अर्धवटच आहे. 2 जण पकडलीत, काय फार मोठा काय आवना आणलात तुम्ही? एक तर शरणच आलाय. कुठं पकडलाय तुम्ही त्याला? स्वतःहून शरण आलाय तो. दुसऱ्याच्या बाबतीत म्हटलं जातं की कुठेतरी पुण्यात मित्राच्या फार्म हाऊसवर बसला होता, तिथून धरून आणला. त्याच्या घरातले सांगतायत काही नाही, घरातच होता, घरातनच त्याला नेलाय. काय खरं काय खोटं? तिथं या महिला डॉक्टरच्या बहिणीने तर आणखी एक मागणी केली आहे. तिचं जे हस्ताक्षर आहे ते तिचं नाहीच आहे. आता बहीण बहिणीचं हस्ताक्षर ओळखणार नाही का? इतके वर्ष एकत्र राहिल्या, अभ्यास केला असेल, मग लिहिलं कुणी का कुणी लिहायला लावलं? या सगळ्या गोष्टींचा बारकाईने तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. आता तिच्या पत्राकडे वळू. बघा, 31 जुलै 2025 ची घटना तिने या ठिकाणी मांडली. मी काय आता पूर्ण पत्र वाचून दाखवणार नाही, परवा मी तुम्हाला लाईव्ह मध्ये केलं होतं, पण त्यात काय काय म्हटलं होतं त्यातला अगदी बारकाईचा विषय महत्वाचा म्हणजे त्या ठिकाणी मुळातच तिनं 31 तारखेला रात्री 12 वाजता फलटण ग्रामीण पोलीसचे कर्मचारी काही आरोपींना घेऊन आले होते, पण त्या गुन्ह्यासंदर्भात काही गांभीर्य सांगितलंच नाही. त्यामुळे तिने सांगितलं सकाळी बघू. त्यावर लगेच त्यांनी डॉक्टर धुमाळ यांना फोन फिरवला त्या पोलिसांनी, आणि मग धुमाळांनी फोनद्वारे या डॉक्टर महिलेला सांगितलं आणि मग तिला पेशंट घ्यायला लागला. तिने पेशंट घेतले, ऍडमिट करून उपचार केला. 220/110 mmHg एवढा त्यांचा बीपी होता. आता हा बीपी काय आहे? 220 म्हणजे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक म्हणजेच 110 होता. आता मुळातच हा हाय बीपी आहे, हायपरटेन्सिव्ह क्रायसिस आहे. तिने काय केलं मग? त्यावेळी पेशंटला ऍडमिट करून उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपात्रे सरांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनवरून बोलल्या आणि त्यांना जो काही गैरसमज झालाय त्यासाठी समोर येऊन चर्चा करा असं म्हटलं तिने. पण जायपत्रे काय म्हणाले त्याच्यावर माहितीये? जायपत्रे म्हणाले मी आता बाहेर आहे. पण प्रत्यक्षात त्या पत्रात तिने सांगितलंय की जायपत्रे कुठे बाहेर नव्हतेच. ते बाहेर होते, पण रुग्णालयाच्या बाहेर होते, गाडीत बसले होते. आणि सीसीटीव्ही कॅमेरा, त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, त्यांची गाडी दिसेल. म्हणजे बघा, पोलीस महिला डॉक्टर विषयी किती गैरसमज करून बसले होते. दुसरी गोष्ट, यानंतर काय म्हटलंय महत्वाचं म्हणजे पोलीस निरीक्षक महाडिक सरांनी केलेले आरोप पण चुकीचे आहेत. म्हणजे
या महाडिक सरांनी तिच्यावर, या पीआय महाडिकनी तिच्यावर आरोप केले होते, पीआय महाडिकांनी. आणि पोलीस हवालदार ND चतुरे यांनी देखील त्याच वेळी एक फिटनेससाठी आरोपी आणला होता. डॉक्टर धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार मी दोन्हीही आरोपी चेक करून बीपी वाढल्या कारणानं ऍडमिट करून घेतलं. म्हणजे दोघांचेही बीपी वाढलेले होते, त्यामुळे त्यांना ऍडमिट करावं लागलं. फिजिशियन फिटनेससाठी डॉक्टर केशव सर यांना फोनद्वारे मेसेज करून मी अभिप्राय मागितला. त्यांनी तो मेसेज सकाळी बघून मला पेशंटसाठी 2D इको करण्यास सातारा येथे पाठवण्यास सांगितलं. त्यानुसार मी त्यातला एक आरोपी मल्हारी अशोक चन्ने वय 42 वर्ष याला 2D इकोसाठी सातारा येथे नेण्याचं पत्र दिलं. तर दुसरा आरोपी स्वप्नील सुरेश जाधव वय 25 याचा बीपी कमी झाल्यामुळे त्याला फिटनेस देखील सर्टिफिकेट दिलं. हा विषय संपला. त्यानंतर 15 मिनिटांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळ सर आणि डॉक्टर केशव सर यांच्या म्हणण्यावरून मी आरोपीला फिट असल्याचा त्या ठिकाणी दुजोरा दिला, सर्टिफिकेट दिलं. त्याच वेळी डॉक्टर ननावरे मॅडम यांचा देखील मी सल्ला घेतला. पण 10 मिनिटांनी मला खासदार यांचे 2 PA तिथे आले आणि त्यांनी मला फोन देऊन माननीय खासदार बोलत आहेत असं सांगितलं. आता प्रश्न हा पडलाय, अशी ही काय केस आहे की ज्या या 2 आरोपींसाठी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट मिळावं यासाठी एका खासदाराचे 2 PA प्रत्यक्ष येतात. बरं, येतात ते थेट त्या पोस्टमार्टम डिपार्टमेंट मध्ये ज्या ऑन ड्युटी ऑफिसर आहेत ती महिला डॉक्टर तिच्यापर्यंत जातात. आता ही घटना साहजिकच 12 नंतरची आहे, रात्रीची. तिला बोलतात आणि सांगतात खासदार साहेब तुम्हाला फोनवरून बोलणार आहेत. मग PA फोन लावतात. मग खासदार साहेब बोलायला सुरू करतात. काय म्हटलं त्यांनी, पोलीस कर्मचारी यांची कंप्लेंट अशी आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळे तुम्ही आरोपींना फिट देत नाही. अरे, हे खासदारांनी एका महिला डॉक्टरला असं सांगावं की पोलिसांची अशी तक्रार आहे की तुम्ही बीडच्या आहात म्हणजे काय. मला याच्यावर एम्फेसिस करायचं या शब्दावर. तुम्ही बीडच्या आहात म्हणजे काय. तुम्ही बीडच्या आहात म्हणून आरोपींना फिट देत नाही. याचाच अर्थ या आरोपींचं कनेक्शन हे बीडचं आहे. हे बीड मधले आरोपी आहेत. खासदार जे कोणी असतील ते या बीड मधल्या आरोपींना फिट सर्टिफिकेट का मागत होते. त्यासाठी त्यांना एवढ्या रात्री PAच्या फोनवरून या महिला डॉक्टरशी बोलणं का करावं लागलं आणि त्याच वेळी ती तक्रार का द्यावी लागली आणि सांगावी लागली की तुम्ही बीडचे आहात म्हणून फिट देत नाही, फिट सर्टिफिकेट देत नाही असा पोलिसांचा आरोप आहे. तेव्हा त्यावेळी परत असं होणार नाही असं म्हणून बिचारे त्या महिला डॉक्टरनं नमतं घेतलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक यांना मी फोनद्वारे पोलिसांनी केलेल्या आरोपांची विचारणा केली. पण त्यावर त्यांनी माझी तक्रार काही ऐकून घेतली तर नाहीच. उलट त्यावर मी असं म्हटलं की माझ्या जीवाला यातून काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण. तर असं म्हटल्यावर माझा याच्याशी काही संबंध नाही म्हणून फोन कट केला. त्यानंतर 24 तासांनी माननीय DYSP सरांना हा सगळा प्रकार मी फोनद्वारे सांगितला. पण त्याचा अजूनही काहीही फॉलोअप आलेला नव्हता आणि DYSPनी फॉलोअप घेतो म्हणून सांगितलं. त्यांनीही त्यांना काही फोन केलेला नाही. शेवटी 19 जून 2015 रोजी या सगळ्या संदर्भामध्ये मी लेखी कंप्लेंट केली. पण मला त्यांचा काहीही फॉलोअप भेटलेला नाही. पोलीस निरीक्षक महाडिक यांनी केलेले आरोप त्यामुळे मी डिनाय करतेय. या प्रकाराबद्दल माननीय पोलीस निरीक्षक यांनी मला प्रूफ देऊन खुलासा देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. म्हणजेच पोलीस निरीक्षक महाडिक यांनी देखील त्यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांना हिणवण्यात आलं होतं असं या महिला डॉक्टरनं म्हटलेलं आहे. आणि त्यात काय हिणवण्यात आले तेही मी तुम्हाला दाखवेन आणि सांगेनच. मूळ मुद्दा आणखी महत्वाचा, हे झालं 31 जुलैचं.
31 जुलैमध्ये नावं कुणाकुणाची आली? 31 जुलैच्या तक्रारीमध्ये वैद्यकीय प्रभारी अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस जायपात्रे, पोलीस निरीक्षक महाडिक, पोलीस हवालदार एन चतुरे, डॉक्टर केशव सर, 2 आरोपींची पण नावं आली. नंतर डॉक्टर ननावरे मॅडम, खासदार व त्यांचे 2 PA, पण यांच्या नावांचा उल्लेख नाही. DYSPंकडे तक्रार पण नावाचा उल्लेख नाही. आता 9 जुलै 2025 फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी, आरोपीचं नाव आहे चेतन शंकर लांडगे, यांना घेऊन आले. त्यांचा BP वाढल्या कारणाने त्यांना ऍडमिट करून त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. आरोपीला सकाळी 9 वाजता BP कमी आल्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट दिलं आणि पोलिसांच्या तो आरोपी ताब्यात दिला. रात्री आरोपी वॉर्डमध्ये ठेवल्यामुळं मी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितलं की महाडिक सरांनी दिलेल्या पत्रानुसार कोणीही हा आरोपी गंभीर गुन्ह्यातला आहे, त्यामुळं मी या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्याची त्या ठिकाणी गस्तीसाठी पोलीस नेमला जावा अशी मागणी केली होती. अर्थातच त्यामुळं महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे मी इलेक्ट्रिक DP चोरीतील ऊसतोड मुकादम त्यांना फिट न दिल्यानं आरोप केलेत ते चुकीचे आहेत. म्हणजे महाडिक PI महाडिक जे कोणी आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात असं म्हटलं होतं की तुम्ही इलेक्ट्रिक DP चोरीतील ऊसतोड मुकादम आहे त्याला फिट सर्टिफिकेट दिलेलं नाही. पण महिला डॉक्टरचं म्हणणं आहे की मी तर फिट सर्टिफिकेट दिलं होतं, विनाकारण माझ्यावर असा खोटा आरोप करण्यात येतोय. आरोपी फिट न दिल्यास त्यांनी माझ्या वरिष्ठांना कळवून दुसऱ्या डॉक्टरांनी पेशंट तपासण्याची विनंती का केली नाही? ती करायला पाहिजे होती ना. पण अशी कोणती विनंती त्यांनी पत्राद्वारे केली नाही. आरोपीस फिट अनफिट देण्याचा सर्वस्वी निर्णय हा ऑन ड्युटी डॉक्टरचा असतो किंवा वरिष्ठांचा असतो. त्यामुळं या ठिकाणी जे काही आरोप माझ्यावर करण्यात आलेले आहेत ते खोटे आहेत आणि अधिकाऱ्यांनी वारंवार वेडेवाकडं बोलण्यामुळं माझ्या कामात व्यत्यय येतोय असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या 9 जुलै 2025 मध्ये कोणाची नाव आली? PI महाडिक यांचे पत्राद्वारे आरोपी फिट न दिल्याचा उल्लेख आणि आरोपीचं नाव. नंतर तारीख येते 16 जुलै 2025. यामध्ये लक्ष्मी बापू खरात वय 54 वर्ष, याला प्री अरेस्टसाठी पोलीस कर्मचारी अभंग यांनी त्या ठिकाणी आणलं, दवाखान्यात आणलं आणि पेशंटचा BP त्यावेळी खरं म्हणजे 188 110 mmHg होता. त्यामुळं पेशंटचं खूप डोकं दुखत होतं, त्यामुळे मी त्याला ऍडमिट करावं लागेल असं सांगितलं. पण पोलीस कर्मचारी अभंग यांनी गुन्ह्याच्या नेमणुकीचे जे कोण तपासी अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक जटपती यांना थेट फोन केला आणि कॉल करून सांगितलं की त्यांनी दोघांनी मिळून माझ्याशी वाद घालत आरोपी फिटच द्या अशी त्या ठिकाणी मला धमकी दिली. बघा, म्हणजे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जटपती आणि पोलीस कर्मचारी अभंग यांनी एक आरोपी आणला पोलीस कर्मचारी अभंगनी आणि त्या आरोपीचा BP जास्त होता, त्यामुळे त्याला ऍडमिट करावं लागेल असं मॅडम म्हणाल्या होत्या, महिला डॉक्टर. लगेच अभंग म्हणून आहेत त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन केला. मग दोघांनी वाद घालायला सुरुवात केली आणि ते आम्हाला काही माहित नाही, आम्हाला फिटच सर्टिफिकेट द्या अशी धमकी दिली. आता त्यावेळी त्यांना ऍडमिट करून त्याचा SP म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर काय असेल ते कमी झाल्यावर फिट सर्टिफिकेट देते असं मी म्हटले असता त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. माझ्याशी वाद झालेला हा प्रकार मी वैद्यकीय अधीक्षक त्यावेळच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक श्रीमती निगडे मॅडम यांना सांगितला. त्यांनी असे मला आरोपी ऍडमिट करून उपचार करण्याचे सांगितले. नंतर सर्टिफिकेट द्या असंही त्या म्हणाल्या. अर्थात आम्हाला अपशब्द वापरण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली गेली आणि त्यांना उपचार करण्यासाठी देखील विरोध केला गेला. थोड्या वेळाने ते मला म्हणाल्या की आरोपी येथेच ठेवून घ्या. आता कोण म्हणालं हे? ते जो अभंग कर्मचारी आले होते, आरोपी इथंच ठेवून घ्या आम्ही जातो. त्यावेळी मी त्यांना कोणीतरी ऑफिसर पोलीस ठेवा अशी विनंती केली, कारण मला या ठिकाणी महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे हा गंभीर आहे. त्यावेळी नकार देत त्यांनी आरोपीचं चेकअप न करता ते त्याला घेऊन गेले. त्यामुळं हा प्रकार मी महाडिक सरांना सांगण्यासाठी फोन केला, पण त्यांनी माझा नंबरच ब्लॉक केला होता. मग मात्र मी
ऑन ड्युटी स्टाफच्या फोनवरून त्यांना फोन केला. त्यांनी मला तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तुमचं बघून घेतो अशी धमकी दिली आणि माझं बोलणं ऐकलं नाही, अशी देखील तक्रार केली आहे. खरं तर 16 जुलै 2025 चा हा प्रकार आहे आणि यामध्ये नावं पोलीस कर्मचारी अभंग, पोलीस उपनिरीक्षक जटपती, आरोपी फिट द्या यावरून वाद घातला गेला. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक निगडे मॅडम यांनी सांगितलं की ॲडमिट करून घ्या, SP कमी झाल्यावर सर्टिफिकेट द्या. आधी फिटसाठी दबाव आणला गेला, नंतर अनफिटची मागणी करण्यात आली आणि पुन्हा एकदा PI महाडिकचा यांचा उल्लेख. आता आता तो आरोपी येतोय जे हातावर नाव लिहिलं होतं, गोपाल मदने. हा गोपाल मदने इमर्जन्सी ड्युटीवरच्या चेअरवर बसून आम्हाला धमकी द्यायचा, खोटे नाटे सर्टिफिकेट बनवायला लावायचा. ही बाब अतिशय गंभीर आहे, हे त्यांना निदर्शनास आणून द्यावं अशी विनंती देखील त्यांनी या चौकशी समिती समोरच्या पत्रात केली होती. आरोपी फिट अनफिटच्या गोष्टी ऑन ड्युटी ऑफिसर ठरवतो. माननीय महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे मी पोलीस उपनिरीक्षक पाटील सर त्यांच्या अंडर तपासासाठी असलेल्या एका पीडित मुलीची तपासणी केली होती, पण त्यामुळे माननीय महाडिक सरांनी केलेले आरोप मी पूर्णपणे नाकारतीये. माननीय महाडिक सरांनी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याशी संवाद साधून डॉक्टरांनी तपासणी करण्यास नकार दिला का हे तपासून पाहावे अशी विनंती मी चौकशी प्रशासनाला करत आहे. आणि माझे आरोप फक्त आणि फक्त फलटण पोलीस स्टेशन संदर्भातच आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये महिला डॉक्टरला हे आढळून आलं की त्यांनी DYSPकडे जी तक्रार केली होती 19 जूनला, त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या विरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांकडे, सिव्हिल सर्जनकडे यांच्या विरोधात तक्रार केली आणि त्यांच्याविषयी चौकशी समिती बसली. खरं तर आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की माननीय चौकशी समिती अध्यक्ष यांना मी विनंती करते, पोलिसांनी मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये. अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरू नयेत. त्यात बघा काय काय अपशब्द वापरलेत. बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी, बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करतायत, बघा मॅडम कसे आहे ते आरोपी, अशा शब्दात हिणवू नये. ही बाब मी माननीय पोलीस निरीक्षक यांच्या पत्राला अनुसरून म्हटली आहे आणि हे खूप गंभीर आहे. म्हणजे इथं आता माझी स्वतःची मागणी आहे की जे काही पत्र PI महाडिक यांनी महिला डॉक्टरला लिहिलेलं आहे ते सार्वजनिक करा. त्यामध्ये काय लिहिलंय आणि चौकशी समितीचा जो अहवाल दिला गेलाय तो देखील सार्वजनिक करा. त्यामध्ये या महिला डॉक्टरला काय सूचना दिल्या गेलेल्या आहेत ते देखील कळणं गरजेचं आहे. खरं तर या पत्रात त्यांनी म्हटलंय त्यांना हा त्रास फेब्रुवारी 2025 पासून सुरू आहे. शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी जून 2025 मध्ये म्हणजे 4 महिन्यांनंतर DYSPकडे तक्रार केली आणि त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी जुलै 2025 मध्ये चौकशी समिती समोर हे पत्र सादर केलं आणि त्या पत्रात देखील मला कसा त्रास होतोय हे मांडलं. पण दुर्दैव असं आहे 4 महिने त्रास सहन केल्यानंतर DYSPकडे तक्रार करून सुद्धा त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही आणि जुलै 2025 मध्ये चौकशी समिती समोर खुलासा करून देखील जिल्हा रुग्णालयानं आपल्याच डॉक्टरची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रश्न हा पडतो की या सगळ्या संदर्भात खरं तर या महिलेला कायम एकाकी पाडण्यात आलंय, एकटं पाडण्यात आलंय. हा तिचा कामावरचा प्रकार आणि तो तिचा त्या बनकरच्या घरात राहत असलेल्या त्या ठिकाणचा प्रशांत बनकरनं लॉक लावल्यानंतर राहायचं कुठं हा प्रकार. या सगळ्या गोंधळात अडकलेली ही बिचारी महिला, या महिलेवर असं अनपेक्षित संकट ओढवलं आणि अखेर तिनं स्वतःचा जीव संपवला. यामध्ये खरं तर मला एक प्रश्न खरं म्हणजे पडलाय तो फार महत्वाचा, ज्याचं उत्तर आता सरकारी वकील यांनीच दिलंय ते अत्यंत महत्वाचं आहे. ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी गोपाल बदने याची त्या ठिकाणी पोलीस कोठडीची मागणी करताना एक वाक्य म्हटले युक्तिवादामध्ये, ते वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. मरणारी व्यक्ती कधी खोटं बोलत नसते, कधीच खोटं बोलत नसते. त्यामुळं तिनं जे म्हटलंय
ते अत्यंत महत्वाचं आहे. तिच्या हातावरचं खरं मानून जर तुम्ही दोन आरोपींना अटक केली, 2 संशयितांना अटक केली आहे, तर तिने प्रत्यक्षात हा जो तक्रार अर्ज लिहिला आहे, या तक्रार अर्जात 9, 16, 31 जुलै या तारखांचा उल्लेख करून तिला कसा कसा त्रास झाला, 7 पोलिसांचे कशी नावं घेतली गेलेली आहेत, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची कशी नावं घेतलेली गेलेली आहेत, याचा पण तपास व्हायला पाहिजे. धनंजय मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे या सगळ्यांनी जी मागणी केली ती रास्त आहे. तिच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे, या महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे. कारण ज्या भाऊबीजेला ओवाळणी करून भाऊ तिची ओवाळणी स्वीकारून तिचं रक्षण करणार होता, त्याच बहिणीचा मृतदेह तिला पाहावा लागला. ज्या पोटच्या पोरीला लहानाचं मोठं करून पोटाला चिमटा काढून ज्या आई वडिलांनी शिकवलं, त्यांना ती दिवाळीला येणार म्हणून जे काही फराळ किंवा जे काही सगळं केलं असेल ते बाजूला ठेवून अक्षरशः तिला अग्नी द्यावा लागला. काय वाटलं असेल या सगळ्यांना? खरं म्हणजे ते कोणत्याही बोलण्याच्या मानसिक परिस्थितीत नाहीयेत, मानसिक स्थितीत नाहीयेत. अशा वेळी तुम्ही आम्ही बोलायला हवं. म्हणून महाराष्ट्रानं पुढे यावं, सगळ्यांनी संघटित व्हावं आणि या महिला डॉक्टरला न्याय द्यावा. मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टर्स, वैद्यकीय संघटना एकत्रित येतील, उद्या रस्त्यावर उतरतील, पण या महिला डॉक्टरला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जाता जाता मनोज जरांगे पाटील, मी तुम्हालाही हाक घालतोय, तुम्हालाही साथ घालतोय, तुम्ही या लढ्यात उतरा. तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचं सांत्वन करा. कारण की आता तुम्ही सगळे एक असायला हवेत. आता समाज, जात, पात, धर्म काही बघू नका. आता फक्त बघा ते तिला कसा न्याय मिळेल आणि तिला ज्यांनी ज्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं त्या सगळ्यांना फासावर लटकवलेलं कसं बघायला मिळेल. म्हणून म्हणतोय डॉक्टर धुमाळ, PI महाडिक यांना आधी बोलतं करा. 4 महिन्यांपूर्वीच केलेली तक्रार, मग पोलीस काय गोट्या खेळत होते. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.